तुम्ही त्या मुलांसाठी काय सजेस्ट कराल आजच्या काळात ज्यांचं 10वी करून किंवा 12वी करून शिक्षण सुटलंय? जर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं नॉलेज नाही ना, गूगल करा ना. बँकेच्या कोणकोणत्या एक्झाम असतात जे हे 12वी नंतरचे मुलं देऊ शकतात? भारतात बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की सर्व डिग्री पास सुद्धा त्या 10वी पास भरतीला अर्ज करून टाकतात. काय सांगताय तुम्ही? डिग्री पार मेकॅनिकल बी टेक सगळे त्या भरतीला अर्ज करून टाकतात. महिलांसाठी काय सांगाल की ज्या हाऊसवाईफ आहे आता, तर त्यांच्याबद्दल थोडंसं त्यांना मदत होण्यासाठी तू काय काय ऑप्शन आहे सध्या मार्केटमध्ये? गावातल्या महिलांना एवढा रोजगार उपलब्ध होऊ शकतो जर ग्रामपंचायतने मनावर घेतलं तर. या यूट्यूबवर काम केलं पाहिजे जास्त की इंस्टाग्रामवर केलं पाहिजे? पैशा वाईज पण मला सांगा, आणि अपॉर्च्युनिटीज कशावर जास्त येते? मी तर म्हणतो तुमच्या खानदाराने पण एवढा पैसा बघितला नसेल, एवढा पैसा तुम्ही जनरेट करू शकता. तुम्ही जनरेट करू शकता याच्यातून फार 18 पिढीचं दारिद्र्य मिटवू शकता. तुम्ही काय सांगा, पोलीस भरतीचा क्रायटेरिया काय आहे? आणि पोलीस भरती जर एखाद्या मुलाला करायची असेल, सिलेक्ट व्हायचं असेल, तर त्याने काय काय गोष्टींचं प्रिपरेशन केलं पाहिजे? आणि तिसरी गोष्ट, पगार किती मिळतो सुरुवातीला? लिटरली एक डिग्रीजवाल्यांना सुद्धा जॉब मिळून जातो ना. पहिलं अर्निंग किती झालं होतं इंस्टाग्राम थ्रू? काही महिला असतात किंवा काही पुरुष असतात, तर त्यांना असं वाटतं की मला आता जसं आपण म्हटलं की एखादा छोटा बिझनेस टाकायचा आहे त्यांना, त्यासाठी त्यांना कर्ज लागतं. तर अशा काही योजना आहे का गव्हर्नमेंटच्या की ज्या थ्रू त्यांना पैसे मिळू शकतात? तुम्हाला शासनाकडून ट्रेनिंग मिळते, प्रोफेशनल ट्रेनिंग मिळते. शासन देतं ट्रेनिंग. त्यामध्ये बार्बर कटिंगसाठी ट्रेनिंग मिळते. त्यामध्ये असे भरपूर छोटे छोटे जे व्यवसाय आहेत त्यांची ट्रेनिंग दिली जाते. त्यानुसार ते पोरं धंदा करू शकतात ना त्यांचे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे प्रवीण देवरे सर. सर नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, तुम्ही जेव्हा इंस्टाग्रामवर जेव्हा स्क्रोल करत असतात, तर तेव्हा तुम्हाला भरपूर वेळा जर तुम्ही जॉब सर्च करताय किंवा तुम्ही एखादं अर्निंग करायचं एखादी गोष्ट बघत असाल, तर तुम्हाला तिथे नोकरीवाला एक अकाउंट दिसतं ज्याचे 8 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे, फॉलोअर्स इंस्टाग्रामवर. अशी व्यक्ती आज आपल्या सोबत आहे. तर प्रवीण दादा, तुमचं खरंच स्वागत आहे आपल्या चॅनलवर परत एक वेळेस. धन्यवाद. तुमचे व्हिडिओज बघितलेले आहेत आणि तुम्ही आपल्याकडचे, त्याच्यामुळे यायला काही दुसरं काही कारणच आहे. आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आम्ही दोन्ही जळगाव जिल्ह्यामधले, तुम्हाला भाषा पण आमची आज सेम वाटेल. प्रवीण सर, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहे की काय असतं. आपण ॲस्ट्रॉलॉजीवर पॉडकास्ट करतो, फायनान्सवर करतो, म्हणजे शेअर मार्केट वगैरे बघितलं. तर याच्यात एक गोष्ट असते की एंड काय नाही याचा, की आपल्याला पैसा कमवायचा आहे. बरोबर. प्रत्येकाच्या आयुष्यात एम पैसा कमवणे, एम तोच आहे, कारण की त्यावरच गरजा भागणार आहे. त्यावेळेस EMI वगैरे जाणारे लोक पुण्यात राहतात, इकडे राहतात, घर घेतात किंवा गावाकडे, प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याच्यावरच व्हिडिओ बनवतात. म्हणजे तुम्ही जरी आज पोलीस भरतीवर व्हिडिओ करत राहिले, तेच इन द एंड तेच आहे. हा, नोकरीला लागून पैसाच कमवणार आहे. तुम्ही जरी आज पोलिसांच्या भरतीवर करताय किंवा तुम्ही एखाद्या IT जॉबची ओपनिंग पण मी पाहिले काही व्हिडिओ तुमचे, त्याच्यासोबतच महिलांचे हे बँकेच्या ओपनिंग भरपूर सारे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, आज एखादी व्यक्ती, आपण काय करू ना, थोडंसं प्रत्येकासाठी आज बायफर्गेशन करू, की समजा मुलांसाठी, मग महिलांसाठी, मग काही लोक आहे की ज्यांना जॉब करायचा मिळत नाही, अशा लोकांसाठी, ज्या मुलांनी शिक्षण सोडून दिलेलं आहे 10वी नंतर बिकॉज ऑफ त्यांच्या फॅमिलीच्या सिच्युएशनमुळे किंवा पैशांमुळे, समथिंग लाईक दॅट, तुम्ही त्या मुलांसाठी काय सजेस्ट कराल आजच्या काळात ज्यांचं 10वी करून किंवा 12वी करून शिक्षण सुटलंय? ज्यांचं शिक्षण सुटलेलं आहे, तर अशा भरपूर भरत्या असतात की ज्या फक्त 10वीच्या बेसवर असतात की फक्त 12वीच्या बेसवर असतात. त्या भरतीला इतर कुठल्याही शिक्षणाची अट नसते, फक्त 10वी भरती. जसं की हवालदार भरती निघते, मग ती प्रत्येक SSC हवालदारची निघते भरती. त्यानंतर भरपूर असे डिपार्टमेंट आहेत, तिथं ड्रायव्हरची भरती निघते, तिथे फक्त 10वी पास लागतं, त्याकडे लायसन पाहिजे, हेवी लायसन. आणि काही ठिकाणी एक्सपिरियन्सची गरज असते. पोरांना माहीत नाही राहत की त्यांच्याकडे टॅलेंट, म्हणजे हुशार असतात पोरं, पण परिस्थिती अभावी काय शिक्षण सोडून दिलेलं असतं. मग शेती करतात किंवा छोटा मोठा व्यवसाय करतात काहीतरी, पण हुशार असतात ते, ती एक्झाम क्रॅक करू शकतात, पण त्यांना मार्गदर्शन त्यांना माहीतच नाही की अशाही भरतीत की फक्त बाबा 10वीच पास पाहिजे. आणि तिथं दुसरे पोरं ज्यांना माहिती असतात ते फॉर्म भरून टाकतात. किंवा त्या भरतीला जास्तीत जास्त अर्ज का पडतात, कारण की भारतात बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की सर्व डिग्री पास सुद्धा त्या 10वी पास भरतीला अर्ज करून टाकतात. काय सांगताय तुम्ही? डिग्री पार मेकॅनिकल बी टेक सगळे त्या भरतीला अर्ज करून टाकतात, कारण की त्यांना नको आहे प्रायव्हेटमध्ये धक्का खाणं. त्यांना पाहिजे नकोय त्यांना की उद्या काढून टाकलं तर काय करायचं. त्यांना पाहिजे तो 10वी पासवाला जॉब, हवालदार का असेल, भरून टाकतात.
कोण बघतोय आमचं शिक्षण काय झालं, कोण शेवटी मी गव्हर्नमेंटला लागलोय बाबा, संपला विषय. मग त्या ठिकाणी काय कॉम्पिटिशन हाय होऊन जातं. मग ज्या पोरांना माहीतच नाही की ते 10वी पास भरती आहे फक्त, तर ते तिथपर्यंत पोचतच नाही. तर त्यांच्यासाठी माझं असं मत आहे की तुम्ही सगळे ऑप्शन्स एक्सप्लोअर केले पाहिजेत. बरोबर. बघा आपल्या शिक्षणानुसार आपण काय काय करू शकतो सगळं आपण बघितलं पाहिजे. आपले सगळे ऑप्शन्स एक्सप्लोअर करायला पाहिजेत. 10वी नंतर काय काय बाबा मार्केटमध्ये. आता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी, ITI पास, 11वी पास, 12वी पास विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट्सकडून प्रोग्राम राबवले जातात स्किल डेव्हलपमेंटचे. ग्रामपंचायत लेवलला पण ते प्रोग्राम राबवले जातात. यामध्ये ग्रामपंचायतीचे पण काम आहे की ते गावामध्ये त्याचं प्रशिक्षण झालं, गावामध्ये त्याचं घोषणा करणं, गावामध्ये त्यांना सांगितलं, गावातल्या पोरांना सांगितलं पाहिजे की बाबा असा असा प्रोग्राम आहे स्किल डेव्हलपमेंटचा, याच्यामध्ये तुम्हाला शासनाकडून ट्रेनिंग मिळते, प्रोफेशनल ट्रेनिंग मिळते. शासन देतं ट्रेनिंग. त्यामध्ये बार्बर कटिंगसाठी ट्रेनिंग मिळते. त्यामध्ये असे भरपूर छोटे छोटे जे व्यवसाय आहेत त्यांची ट्रेनिंग दिली जाते. त्यानुसार ते पोरं धंदा करू शकतात ना त्यांचे. बरोबर. ज्या कोर्सेससाठी बाहेर पैसे द्यावे लागतात ते शासनाकडून मिळत आहेत याची माहिती ग्रामपंचायतीचं काम आहे. ग्रामपंचायत देतच नसल्यामुळे पोरांनाही माहिती पडत नाही. आणि ठीक आहे, पोरांना ही स्वतःहून माहिती पाहिजे की माहिती काढली पाहिजे की मार्केटमध्ये काय शासनाकडून काय काय येतंय. पण हे काम कुठेतरी ग्राउंड लेवलला ग्रामपंचायतीचं पण आहे ना. बरोबर बोलतोय. गावामध्ये जेवढे आपली पोरं आहेत त्यांना पुढे घेऊन जायचंय बाबा, की ते कामधंद्याला लागले पाहिजे, कुठल्या तरी त्यांची लाईफ सेट झाली पाहिजे. फक्त बस हाच एम असतो शासनाचा पण हा एम असतो की ते पैसे कमवून कुठेतरी त्यांची लाईफ रेग्युलर झाली पाहिजे. बरोबर. हा कुठेतरी गॅप आहे. हे खूप इम्पॉर्टंट सांगितलं तुम्ही की भरपूर साऱ्या अशा योजना आहेत की ज्या गव्हर्नमेंट करते की ते ग्रामपंचायतीपर्यंत येतं, ग्रामपंचायत ती पोरांपर्यंत पोहोचवायला कमी पडतंय. आज इथे अजून एक प्रॉब्लेम आहे की ग्रामपंचायतीमध्ये पण बाकीच्या लोकांना याची कल्पना नाहीये. गावांमध्ये अशी परिस्थिती आहे. अरे बापरे. आता याच्यावर कुठेतरी तरुण पिढी याच्यावर ऍक्शन घेते, ग्रामसभेमध्ये बोलायला लागते की बाबा ह्या एवढ्या योजना आहेत, ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत, तुम्ही काय करताय. आता बोलायला लागले. आणि याचं सगळ्यात जास्त मी जे क्रेडिट देतो ना तुम्हाला देतो. कारण काय होतं की नाही म्हणजे असं नाहीये की मी आता तुम्ही माझ्या पॉडकास्टला आले म्हणून तुमचं कौतुक करतोय. दादा काय होतं ना की जेव्हा एखादा गावातला पोरगा शेतकऱ्याचा पोरगा असतो आणि तो पण काय करतो, वडील मजुरी करता, तो पण मजुरी करतो. पण आजकाल थोडंफार थँक्स आपल्याला मोबाईलला द्यावंच लागणार आहे की जेव्हा इंस्टाग्राम ते ऑन करतात तेव्हा त्यांना नोकरीवाला तिथं दिसतं आणि तिथं त्यांना दिसतं की अरे इथं ओपनिंग आली आहे, अरे इथं ओपनिंग आली आहे. जे काम आज ग्रामपंचायतीने केलं पाहिजे की तुमच्या ज्या योजना येत आहेत त्या तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवा, त्याचं काम तुम्ही आज करताय. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. योजना आहेत, त्यानंतर ट्रेनिंग बोलले तुम्ही, त्यात भरपूर असे उपक्रम असतात की ते शासनाला कंपल्सरी आहे ग्राउंड लेवलला पोहोचवणं, पण ग्रामपंचायत ते करतच नाही. ग्रामपंचायतमध्ये नीती येतो. त्यानंतर आता ग्रामपंचायतीचं बोलायचं तर खूपच आहे, वास्ट आहे ते. ग्रामपंचायतकडे जो टॅक्स जमा होतो त्या टॅक्सचा काही पत्ता नसतो गावातल्या लोकांना. बरोबर. किती टॅक्स जमा होतो. आता कुठेतरी ते रील्स बघून लोक जरा जागृत झालेले आहेत की आपण विचारायला पाहिजे बाबा ग्रामपंचायतीला की काय काय येतंय आपल्याला. आता मी भरपूर रील्स बघितल्या, त्यामध्ये असे भरपूर मुलं बघितले की मी ते ग्रामसभेचे व्हिडिओज आता आलेले आहेत बाहेर की मुलं विचारतायत ग्रामसभेत, हा निधी येतोय का, हा निधी येतोय याचं काय केलं तुम्ही, हा उपक्रम येतोय का आपल्या इथे, आपल्या आजूबाजूला जे आपल्या हद्दीमध्ये गावाच्या हद्दीमध्ये जे कामं चालतायत मोठे मोठे कमर्शियली ते टॅक्स देतात का आपल्या ग्रामपंचायत. बरोबर. हे ग्रामपंचायतीचे इन्कमचे सोर्सेस झाले. ह्याच्याबद्दल पण पोरांना कल्पना नव्हती की ती आता यायला लागलेली आहे. तसे व्हिडिओ आपण बनवतो का? तसे व्हिडिओ आपण बनवत नाही, पण ते खूप याच्यावरून एक लॉजिक लावता येते मुलं तिकडे की असा निधी येतो मग त्याच्यातून ही योजना येते. त्यात पण रोजगार उत्पन्न होतोय ना गावाला. बरोबर आहे की नाही. बरोबर. ग्रामपंचायतीच्या खात्यात पैसे येत आहेत त्या गोष्टींमुळे आणि तोच पैसा गावाच्या विकासासाठी वापरला जाईल. आता आपण बघतो की समजा शेतकऱ्यांबद्दल थोडं जर आपण बोलतो सुरुवातीला तर कुक्कुटपालन झालं, मेंढी पालन झालं, शेळी पालन, या ज्या गोष्टी आहेत आता खूप वेस्ट व्हायला लागल्या आहेत का काही गव्हर्नमेंटच्या स्कीम अशा की हे पोरं करू शकतात? भरपूर स्कीम आहेत ज्याचा फायदा ऑलरेडी लोक घेत आहेत. आणि तुम्ही एक चॅनल बघितलं असेल, एक मुलगा आहे जो खूप सक्सेसफुल झालेला आहे याच्यामध्ये कुक्कुटपालनामध्ये, जो की स्वतःचे ट्रेनिंग पण देतो. गोरा मुलगा आहे, छान बनवतो, खूप टेक्निकली खूप चांगला अभ्यास आहे आणि तो सक्सेसफुल झालेला आहे म्हणूनच बोलतोय. बरोबर आहे. बरोबर.
तर त्यांनी प्रॉपर केलेलं आहे ते काम. तर तशा लोकांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे. इन्स्पिरेशन घेतलं तरी चालेल, नका तुम्हाला प्रशिक्षणाला पैसा नसेल तुमच्याकडे, इन्स्पिरेशन घ्या, स्वतःचं काहीतरी चालू करा. किंवा आता पोरांचं काय झालंय ना, दुसरा मुलगा काय करतोय आपल्या गावात, म्हणजे आपल्या गलीतलाच मुलगा काय करतोय, बाबा तो पोलीस भरती करतो का, ठीक आहे चल मग आपण पोलीस भरतीच करू. पहिली तर आई वडिलांचं आता शेतकरी असतात, त्याच्यामुळे ते काही मुलं योग्य मार्गदर्शन नाही करू शकत नाही. म्हणजे खूप कमी आई वडील आहेत की ते त्यांच्या मुलांना मार्गदर्शन करतात. त्यांचा आयक्यू लेवल तेवढा असतो. बरोबर. पण ज्यांना काही कळतच नाही, जे असे शिक्षित आई वडील आहेत, ते काय म्हणतात की बाबा याला विचारून घे, त्याला विचारून घे, किंवा तो पोरगा काय करतो ते बघून घे, तू पण तेच कर. इथे प्रॉब्लेम आहे या गोष्टींमध्ये. त्यासाठी इथं आई वडिलांना दोष नाही देऊ शकत मी, कारण की ते त्यांच्या परिस्थितीनुसार आले आहेत पुढे. बरोबर आहे. ते सुशिक्षितच असायला पाहिजे अशी अट नाहीये. करेक्ट. कारण की ते त्यांच्या परिस्थितीनुसार घडून आलेले आहेत, जसं त्यांचं होतं तसं. त्यामुळे मुलांनी आता मोबाईल आलेत मुलांच्या हातात, मला ते मोबाईलचा योग्य वापर केला पाहिजे. जर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं नॉलेज नाही आहे ना, गुगल करा ना. माझं 10वी झालंय बाबा, मी काय काय करू शकतो, एवढं केलं तरी भरपूर. एवढं जरी केलं, एवढा सर्च जरी केला ना, तरी त्या मुलाचे एवढे दरवाजे उघडून जातील, त्याचा एवढा माइंड एक्सप्लोर होईल. अरे बाबा माझ्यासमोर एवढं वाढलेलं, एवढे ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. ठीक आहे, मग मला काय येतं, दुसरी गोष्ट आपल्याला काय येतं ते कुठेतरी विचारायला स्टार्ट करा की स्वतःला काय येतं, तू काय शिकलाय, तुझ्यात काय स्किल आहे, इंटरेस्ट कशामध्ये. जर वाटतंय ना की पेंटिंग आवडते बाबा, मला पेंटिंग मध्ये इंटरेस्ट आहे, ठीक आहे, त्या गोष्टींमध्ये काय करता येईल, तिला कसं कमर्शियल करता येईल, त्याच्यातून कसं मॉनिटाईज करता येईल, या गोष्टींकडे वळायला पाहिजे. खेळात आवड आहे ना, ट्राय करून बघा. तुम्ही एक चान्स द्या. जर खेळात आवड आहे ना, सगळं सोडून द्या, किंवा शिक्षणासोबत ते ट्राय मारून बघा. त्यात तुम्हाला सक्सेस मिळाला तर ठीक आहे, नाही मिळाला तर त्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला काय मॉनिटाईज करता येईल तसा विचार करा. म्हणजे तुम्ही खेळासाठी ट्राय मारला 1 वर्ष, 2 वर्ष दिले, तुमचं झालंच नाही कुठं, तुमच्याकडे तो एक्सपिरियन्स 2 वर्षाचा. बरोबर आहे. तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता ना, ट्रेनिंग देऊ शकता की तुम्ही हे करा, तुम्हाला फेलियरचे चान्सेस कमी होते. भरपूर आपण IAS अधिकारी वगैरे जे फेलियर झालेले काय आहेत ते लोकांना गायडन्सच करतायत ना, सांगतायत की बाबा ह्या गोष्टी नका करू. बरोबर आहे. इतका पण वेळ नका देऊ जेवढा आम्ही दिलेला आहे. तुम्ही मी 6 महिने दिले ना, नका देऊ 6 महिने. 6 महिन्याची गोष्ट नाही, 3 महिने द्या, त्यानंतर त्याचा नान सोडून द्या तुम्ही. बरोबर आहे. असे गोष्टी पोरांनी असा विचार केला पाहिजे की मॉनिटायझेशनसाठी, म्हणजे पैसा कमवण्याच्या हेतूखाली आपण काय काय विचार करू शकतो. बरोबर. या 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपण काय काय करू शकतो ते गुगल केलं पाहिजे. त्यानंतर स्वतःला विचारा की मला काय येतं, मला कशात इंटरेस्ट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार चालवाव्या लागतील. बरोबर. तिसरी गोष्ट म्हणजे आपली परिस्थिती बघा आणि त्यानुसार डिसिजन घ्या. पोलीस भरती आपण बघतो आजकाल भरपूर ठिकाणी भरपूर मुलं ट्राय करत असतात. आपण आपल्या गावाकडे तर बघतो की 90% प्रत्येक गावातले 90% मुलं पोलीस भरती करताय. ट्राय तुम्ही काय सांगा, पोलीस भरतीचा क्रायटेरिया काय आहे, आणि पोलीस भरती जर एखाद्या मुलाला करायची असेल, सिलेक्ट व्हायचं असेल, तर त्याने काय काय गोष्टींचं प्रिपरेशन केलं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट पगार किती मिळतो सुरुवातीला. आता पोलीस भरतीचा जो पगार आहे ना, तो व्हॅरी असतो बरं का, विभागानुसार पण व्हॅरी असतो. बरं. त्याचं असं परफेक्ट नाही सांगू शकत, पण 40-42 पर्यंत त्याची रेंज असते. सुरुवात 40-42 पासून होते. आता तयारी त्यात काय नाही बघा, ग्राउंड असतं आणि पेपर असतो, या 2च गोष्टी आहेत. ह्या एवढ्या पण अशा, म्हणजे जो करतो ना तयारी त्याला माहिती असतं, योग्य तयारी केली, योग्य पेपरचं तयारी केली, योग्य ग्राउंडची तयारी केली, तर तो पोरगा काढून घेतो. गावातले पोरं, असे पोरं आहेत गावातले की ते फक्त पोलीस भरतीच्या 3 महिने आधी की 6 महिने आधी स्टार्ट करतात तयारी, पण प्रॉपर गायडन्स, म्हणजे रनिंग किती, गोळाफेक याची प्रॉपर तयारी करतात ते, आणि त्यांचा फर्स्ट ट्राय मारतात. फर्स्ट ट्रायमध्ये काढून घेतात बऱ्यापैकी पोरं, कारण की ते प्रॉपर गेलेले आहेत ना. आणि खूप असे कमी पोरं असतात की ते एवढं सगळं ट्राय करून पण फेल होऊन जातात. तिथं आपण बॅड लक म्हणू शकतो. आणि बाकीचे पोरं तर असे आहेत की कुठेतरी टाइमपास चाललेला असतो. टाइमपास पण करतात का मुलं? टाइमपास चाललेला असतो कुठेतरी. सगळ्याच पोरं नाही म्हणू शकत मी, कारण की ह्या वाक्यावरून कुठेतरी वाद निर्माण होऊ शकतो, कारण की सगळे पोरं नाही आहेत तसे. ज्यांना जेन्युअनली ते काही मुलं करताना सर टाइमपास ते असतात ना, प्रत्येक फील्डमध्ये टाइमपास करणार आहेत ना. हो, शाळेत पण टाइमपास करणारे मुलं असतात, तसे ह्या गोष्टीत पण
ठीक आहे हा करतोय तर मी पण ट्राय मारून बघतो चल तिच्या तेवढं सकाळी सकाळी पण त्या इंटेन्शनली नाहीये ना त्याचा ट्राय. हम्म. जोच समोरचा मुलगा करतोय की त्याला त्याच्या परिवारची परिस्थिती बदलायची, त्याचं पूर्ण दारिद्र्य त्याला काढायचंय त्याच्या घरातलं, तो त्या इंटेन्शनने करतोय, तो काढतो बरोबर ती पैसे. याच गोष्टी फक्त 12वी पास पाहिजे त्याला शिक्षण. 12वी पास पाहिजे, त्याच्यावर ते होऊन जातं मग ते ट्रेनिंग. आणि पेपर कठीण असतो का, काय असतं पेपरमध्ये? मागचे जर सगळे पेपर काढले मागच्या सगळ्या पोलीस भरतींचे, तेवढे सगळ्यांचे जरी पोरांनी अभ्यास केले आणि आता तर एवढं पद्धतशीर अभ्यासक्रम दिलेला आहे त्यांच्या PDF मध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो की गणितसाठी हे विषय हे गणितसाठी हे अभ्यासक्रम असेल, सामान्य ज्ञानासाठी हा अभ्यासक्रम असेल, त्यानंतर GK साठी हा अभ्यासक्रम असेल, इंग्लिशसाठी हा अभ्यासक्रम असेल. आणि अकॅडमी आता भरपूर झालेल्या आहेत, अकॅडमीचे व्हिडिओज असतात, युट्यूबला असे फ्रीमध्ये व्हिडिओ आहेत, फ्री गायडन्स करतात. फ्री गायडन्स आहे, गरज नाही पेड यायची. फ्री गायडन्स करतात पोलीस भरतीचे, फ्री क्लासेस आहेत पोलीस भरतीचे. आपले हे सर बघून घ्या तुम्ही जाण्याचे कांगणे सर का? कांगणे सर ते तर आता फ्री बॅच राबवत आहेत. हो, त्यांची तर 100 रुपयाची बॅच होती. मी तर म्हणतो काय माइंडसेट असेल त्या माणसाचा की तो 100 रुपयामध्ये पोरांना शिकवतो. ती जाणीव आहे ना त्यांना की बाबा मी पैसा नाहीये लोकांना, मी ज्या परिस्थितीतून आलोय ना ती परिस्थिती या मुलांना नको बघायला. एक्झॅक्टली. आपल्याकडे आहे ना, त्यांच्याकडे आहे, ते स्वतः म्हणतात माझ्याकडे आहे ना, व्यवस्थित आहे माझं वेळ, मी कॅपेबल आहे पोरांना की ठीक आहे 100 रुपयामध्ये शिकवायला तयार आहे मी तुम्हाला. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या त्या 100च्या बॅच मधून किती मुलांचं आयुष्य घडले असतील. त्यांना कॉल येतो की दादा मी तुमची 100ची बॅच घेतली होती आणि मी आज ह्या पोस्टला माझं झालं बरं का सिलेक्शन. बापरे बाप, किती आनंद होत असेल त्यांना. बरोबर आहे. अशी लोकांची गरज आहे आपल्याला सध्या. कमी दरात चांगलं मार्गदर्शन कसं करता येईल जेणेकरून पोरं घडतील. बरोबर आहे. आता बँकेचं थोडंसं बघू आपण की बँकेच्या कोणकोणत्या एक्झाम असतात जे हे 12वी नंतरचे मुलं देऊ शकतात आणि त्याच्यामध्ये पण सिलेक्शन होऊ शकतं का बँकेच्या एक्झाम मध्ये? बँकेचं मोस्टली IBPS ही एक्झाम असते जी सर्व बँकांना सर्वांनी बँका आहेत त्याच्यात, पण चांगल्या सगळ्या बँका येतात. पण ती 12वी नंतर देता येते? नाही ना, तिला डिग्री लागते वाटतं ना? त्याला ग्रॅज्युएशनच लागतं. 12वीची परीक्षा द्यायची. जर बँकिंग मध्येच उतरायचं असेल तर तुमच्याकडे डिग्री लागेल, त्यावर तुम्ही देऊ शकतात. ओके. तर खूप पोरं IBPS ची तयारी करतात, खूप पोरांना नाही ना बाकीच्या ऑप्शन पेक्षा पोरं त्या परीक्षेला जास्त प्रेफरन्स देतात. बरोबर आहे. कारण की ती परीक्षा असते, फक्त परीक्षा काढली काय ओरल नाही आहे, इंटरव्ह्यू होतो ना, इंटरव्ह्यू पण नॉर्मल. तो काही असा IPS लेवलचा तसा नाहीये आणि पगार चांगला वाटतं याच्यात ना IBPS मध्ये, आणि करिअर बनून जातं पूर्ण, सेट ते माणसाची लाईफ. एक विचारायचं राहिलं पोलीस भरतीच्या याच्यात किती मुलं ट्राय करतात आणि सिलेक्शन किती मुलांचं? त्याचा आकडा एक्झॅक्टली मी सांगू शकत नाही मला, कारण की तसं म्हणजे असं जाहीर होत नाही ते. पण असं समजून घ्या खूप कमी पोरं आहेत, लाखो पोरं आहेत ट्राय करणारे, तयारी करतात महाराष्ट्रामध्ये. आजही आकडा काढला तर लाखोचा आकडा निघेल. आज ह्या घडीला तयारी करणार आहे. आता पोलीस भरती येणार आहे ना पुढे, तिचं काही खरं नाही, कारण की जर हे आले इलेक्शन्स आले तर ती पुढे ढकलली जाईल. त्यामध्ये ना गव्हर्नमेंटचा पण लॅक आहे, खूप मोठा लॅक आहे, खूप विचित्र पद्धतीचं. आणि आता तुम्ही बघितलं असेल SSCचं तुम्ही प्रोटेस्ट बघितला का? SSC मध्ये केवढा गोळ झाला. पोरं परीक्षे सेंटरला पोहोचल्यानंतर ते सांगतायत पेपर कॅन्सल. पोरं 500-500 किलोमीटरचा प्रवास करून गेले तिथं. म्हणजे केवढे मूर्ख समजते जी यंत्रणा आहे शासन, किती मूर्ख बनवते सामान्य जनते. त्या पोरांना किती मूर्ख बनवते. हे 100 रुपये घेऊन राहिले परीक्षा फी. त्यानंतर मागच्या वर्षी असं झालं होतं की तुम्हाला पेपर करेक्शनसाठी किंवा चेकिंगसाठी ते काहीतरी 100 रुपये एक्स्ट्रा फी त्यांनी घेतली होती की जे चुकीचे प्रश्न आहेत, आज आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे की हा प्रश्नच चुकीचा आहे असं निदर्शनात आणून दिलं होतं. आंदोलन करून ते परत पेपर घेतले गेले होते. आणि आता तर सर्वात मोठं आंदोलन झालं आता दिल्लीमध्ये, ज्यामध्ये देशभरातील जेवढे शिक्षक होते, स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करणारे शिक्षक जे ऑनलाईन क्लासेस घेतात, ऑफलाईन क्लासेस घेतात, तर ते सर्व जमले होते विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही असं कसं काय करू शकता त्या पोरांच्या भविष्यासोबत की आतापर्यंत तर स्कॅम होतच आले, मोठे घोटाळे होतच आले SSCच्या याच्यामध्ये. झिरो परफेक्शन आहे यांच्या परीक्षे यंत्रणामध्ये, पेपर सेटिंगमध्ये पण असे प्रश्न घेतलेत ना की त्याचा आणि या SSCचा काहीच संबंध नाही. अरे बापरे, असे प्रश्न घेतलेत. तुम्ही याचा सौरभ द्विवेदीचा पॉडकास्ट बघून घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये त्यांनी SSCच्या चेअरमनला का कोणाला तरी चांगलं अधिकाऱ्याला बसवलंय. त्यामध्ये त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे की प्रॉब्लेम आहे आणि आमचं काम चालू आहे त्याचं. अरे काय, पण मग काय एवढी मूर्ख बनवताय तुम्ही जनतेला, एवढी किती
20-30 लाख पोरं तयारी फॉर्म भरतात SSCचा. खूप मोठी परीक्षा असते ती. त्यातून म्हणजे सिलेक्शन झालं तर त्याचा परिवार चेंज, हो का? आयुष्य चेंज झालं. काय असतं SSC नंतर? आता काय ज्या लोकांना माहित नाही SSC एक्झाम, स्टाफ सिलेक्शन कमिशन असते SSC मध्ये. हा. त्यामधून इंजिनियर वगैरे म्हणजे डिग्रीवालेच मुलं ती देऊ शकतात? नाही, 10वी 12वी सगळे दिवू शकतात. कुणी देऊ शकतं? हा, पण त्यामध्ये पोस्ट असतात. हवालदारचे पोस्ट निघते, SSC, मल्टीटास्किंग स्टाफ असे पदं असतात. बरं. स्टाफ सिलेक्शन कमिशन ही काय आहे, ही संस्था काय करते, हायरिंग करते हा. आणि त्यानंतर त्या वाईज मग ती डिपार्टमेंट वाईज ते पोरांना बरोबर हा. सिलेक्ट करावा लागतो की ह्या पोस्टसाठी मी अर्ज करतोय, हा. ह्या पोस्टसाठी जो पोस्ट सिलेक्ट केली त्यानुसार त्याला ते डिपार्टमेंट दिलं जातं. ओके. आणि पेपर सेम नसतो? पेपर सेम असतो. पेपर सेम असतो सगळ्यांचा, बरोबर? ज्या पोस्ट वाईज पेपर असतो. हा, म्हणजे त्याने त्याच्यासाठी अप्लाय केलंय तशी ती एक्झाम होत जाते. तेच गणित, तेच विषय असतात. 400 हा. मार्काचा पेपर. इतका डोबळमान कारभार आहे आपण खूप खूप म्हणजे आता यामुळेच पोरांचं नुकसान होत आहे. नुकसान होतंय. खूप खूप मोठा प्रश्न उठतोय आता SSC वर. मग तुम्ही आता थोडंसं आता प्रायव्हेट कडे काय सांगाल? की आपण आता पोलीस भरती पाहिली, आपण या अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये चाललेला घोळ पाहिला, तर तलाठीमध्ये केवढा मोठा गोळ आहे. तलाठी मागच्या वर्षी बघितलं असेल तुम्ही, TCS ने घेतली ती तलाठी, त्यात केवढा मोठा गोळ झाला. काहीच कोणी बोलू शकत, काहीच केलं नाही शासनाने, काहीच नाही होऊ शकत, काहीच नाही, ऍक्शनच घेतली नाही शासनाने. एवढे मोठ्या लोकांनी पुरावे दिले, आंदोलनं केली, काहीच नाही झालं. यांच्यासाठी स्टुडंट्स मजा के म्हणजे काही नाही हे यांना चुकीचं आहे. त्यांना फक्त आम्ही भरती काढू, तुम्ही अर्ज भरा, अर्ज फी भरा, आम्ही परीक्षा लोटत जाऊ आणि त्यानंतर अर्ज भरायची तारीख पण पुढे लोटत जाऊ, जेणेकरून जास्तीत जास्त पोरं अर्ज भरती असतं, पैसा त्यांच्याकडे जमा होईल. चुकीच्या गोष्टी होत आहे. प्रायव्हेट मध्ये काय ऑप्शन आहे सध्या? जर प्रायव्हेट मध्ये सिंपल, त्याचे तुम्ही व्हिडिओ करतात प्रायव्हेटचे कमी करतो, हिंदी चॅनलवर करत असतो आपण. ओके. प्रायव्हेटचं सिंपल आहे. प्रायव्हेटचं मुलांना माहितीच आहे ऑलरेडी की ठीक आहे, 10वी ITI झालं तर आपल्याला कुठल्या कंपनीत, पुणेमध्ये चाकण कंपनीत जॉब मिळून जाईल. तळेगाव. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना ITI वाल्यांना अप्रेंटिसशिप करावी लागते. त्यानंतर मग त्यांना जशी कंपनीची पॉलिसी असते, त्यांना जर कंटिन्यू केलं तर चांगलंच, त्या मुलाचा भाग्य चांगलं, तर त्याला कंटिन्यू केलं तर म्हणजे भाग्य चांगलं समजायचं त्याचं. कारण आज कंटिन्यू करणं म्हणजे खूप कमी झालं, कारण की डिग्रीवाले कंटिन्यू होत नाही आज. आणि काय लेवलनुसार, शिक्षणानुसार जॉब आहेत. प्रायव्हेटमध्ये काय प्रोडक्शन जॉब आहेत, क्वालिटी ॲश्युरन्स आहे, डिझाईन आहे, अजून भरपूर फील्ड आहेत, परचेस आहे, त्यानंतर HR आहे. या गोष्टींमध्ये पण पोरांनी लक्ष दिलं पाहिजे. जर आपल्याला आवड आहे ना बाबा, प्रायव्हेट नाही करायचं गव्हर्नमेंट, तर या गोष्टी एक्सप्लोर करा तुम्ही. उलट प्रायव्हेट मध्ये पटकन त्यांना पैसे मिळायला सुरुवात होऊन जाते. 15-20 हजारात जॉब मिळून जातो. IT जाऊ द्या, IT तर फक्त कम्प्युटरवाला करू शकतो. पण जे मुलं समजा असे आहे की ज्यांनी 12वी केलेली फक्त, किंवा एकदम साधी डिग्री घेतली नावाला, किंवा बाहेरून केलंय कारण घरच्या परिस्थिती, त्यांनाही जॉब मिळून जातो. त्यांनाही मिळून जातो ना. तुम्ही या पुण्यामध्ये या, चाकण एरियामध्ये फिरा, इकडे तळेगाव मध्ये जा, लिटरली फेक डिग्रीज वाल्यांना सुद्धा जॉब मिळून जातो ना. काम काय करतात त्याला महत्व आहे. तुम्ही किती चांगलं काम करतात इथं, त्यावर तुमचं ग्रोथ होऊन जाईल. फक्त एवढे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही मेकॅनिकल, ऑटोमोबाईलमध्ये जर काम करताय, कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये काम करताय, तर जो ग्रोथचा जो स्पीड आहे तो स्लो आहे. सुरुवातीला तुम्हाला 8-10 हजाराने काम करावं लागेल. 1-2 वर्ष झालं, 20-25 होईल. 3-4 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, तुम्ही 40-1 हजारापर्यंत पोहोचतात. 5-6 वर्षाचा पुढचा एक्सपिरियन्स झाला, मग 50चा आकडा क्रॉस होतो हळूहळू. ते पण त्या मुलाकडे स्किल असेल तर तो कंटिन्युअसली जॉब स्विच करतोय तर तो एकाच कंपनीत थांबून बसला तर नाही होत. मग 5% 6% इन्क्रीमेंट घ्यायचं आणि तिथंच राहायचं, असा कार्यक्रम आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तुमच्याकडे स्किल असेल, बिंदास स्विच मारत चला. ते मारतात पोरं, बरोबर आहे. त्यांना कळतं की आता स्विच मारायचा टाइम आहे, पटापट इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात करतात, तयारी करतात, इंटरव्ह्यू देतात, स्विच मारतात, पॅकेज घेतात, 2 वर्ष थांबतात, स्विच मारतात. ते काय 7 वर्षात पण ते 10 लाखाचं पॅकेज काढतात, करू शकतात. महिलांसाठी काय सांगाल की ज्या हाऊसवाईफ आहे आता, तर त्यांच्याबद्दल थोडंसं त्यांना मदत होण्यासाठी तू काय ऑप्शन आहे सध्या मार्केटमध्ये की हाऊसवाईफ त्या गोष्टी करू शकतात? हाऊसवाईफसाठी गव्हर्नमेंटच्या योजना वगैरे योजना तर आहेत. मी तुम्हाला सांगतो ना, हाऊसवाईफसाठी ग्रामपंचायत एवढा बेस्ट ऑप्शन आहे. ग्रामपंचायत एक्सप्लोर करत नाही या गोष्टी. गावातल्या महिलांना एवढा रोजगार उपलब्ध होऊ शकतो जर ग्रामपंचायतने मनावर घेतलं तर. ज्या हाऊसवाईफ आहेत घरातल्या, त्यांनी जर त्यांना काम पाहिजे असेल, जर ग्रामपंचायत ठरवलं, मनावर घेतलं ना, तर एवढे उपक्रम असतात शासनाचे,
त्यांना ट्रेनिंग देऊन त्यानंतर ते स्वतःचा व्यवसाय टाकू शकतील त्या महिला. एवढे उपक्रम असतात. हे स्किल डेव्हलपमेंटचं तुम्हाला सांगतो एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. भरपूर व्यवसायासाठी ट्रेनिंग दिली जाते वेगवेगळ्या ऑक्युपेशनसाठी. त्या महिलांसाठी काय मुलांसाठी सगळ्याच. आता महिलांना हे पण मिळतं, शिलाई मशीन मिळते, शिवणकाम. त्यानंतर आता बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आता योजना बघितली असेल की त्यांना भांड्याचा सेट वगैरे मिळतो. त्यानंतर असे काही योजना आहेत ज्यामध्ये जर तुम्ही तुम्हाला व्यवसाय करायचा कार्पेंटर, तुम्हाला पूर्ण कार्पेंटरचा सेट मिळतो गव्हर्नमेंटकडून. पूर्ण त्यांच्या चांगल्या मशीन असतात. स्टँडर्ड हाय क्लास मशीन असतात एकदम. गव्हर्नमेंट देतं पूर्ण सेटच येतो डायरेक्टली. ह्या गोष्टी एक्सप्लोअर करा ना. मी म्हणतो या का नाही करत आपण? शिका ना तुम्ही. एवढं मी इथे तुमच्याकडे ग्रामपंचायतला विचारा प्रश्न. मी तर म्हणतो सरळ तुम्ही निवडून दिले नाही एखाद्या सरपंचाला. सरपंचाला काय फुकट थोडी काम करतो सरपंच. पगार मिळतो ना, त्यांना अनुदानच मिळतं ना. ठीक आहे त्यांचा एक कार्यकाळ असतो पण त्यांना अनुदान मिळतं. तुम्ही विचारा ना की दादा काय आपल्याकडे आले, कुठल्या योजना आल्या आहेत, आपण काय करू शकतो त्यासाठी, आमच्यासाठी काही आहे का त्याच्यात. बघा सगळं प्रत्येकाला अधिकार आहे ग्रामपंचायत मध्ये जाऊन हे विचारपूस करण्याचा आणि ते बघायचं सगळ्या गोष्टी. तुम्हीच निवडून तुमच्यासाठीच ग्रामपंचायत, आपल्यासाठीच ग्रामपंचायत. बरोबर आहे. युट्यूबर साठी काय सांगाल की जर आता महिलांसाठी बघा, महिलांसाठी अजून दुसरा ऑप्शन आहे की सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया काय करू शकतात. सोशल मीडियामध्ये तुम्ही कुकिंगचा चॅनल असतो, तुम्ही रेसिपीज सांगू शकता लोकांना. स्वतःची वेबसाईट तयार करू शकता ज्यामध्ये तुम्ही रेसिपीज टाकू शकतात त्या वेबसाईटवर. ती वेबसाईट तुम्ही मॉनिटाईज करू शकता. बरोबर. त्यानंतर ब्लॉगिंग खूप मोठं क्षेत्र आहे. ज्या महिला चांगल्या शिकलेल्या आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, 10वी 12वी जरी झाले असेल, ब्लॉगिंग काही असं खूप मोठा काही विषय असं नाही. गावाकडचं कल्चर दाखवा ना तुमच्या. किती सुंदर. मी ब्लॉग बोलतोय. ओके, ब्लॉगिंग बोलतोय. व्लॉग तर खूप वेगळा आज होऊन गेला, ते ऑप्शन होऊन गेला. पण ब्लॉग ऑप्शन आहे की तुम्ही घरीच बसा ना. लॅपटॉप असेल तुमच्याकडे, मोबाईल असेल, मोबाईलवरून पण ब्लॉगिंग करतात. करोडो कमवणारे पोरं पाहिले आपण मोबाईलवरूनच. हरियाणा बिहार मधून, युपीचे पोरं हे तिथल्या मुली पण हे शिकलेले आहेत, करतायत मुली, त्यांना ब्लॉगिंग माहिती. ब्लॉगिंग असा काही मोठा विषय असं पण नाही. युट्यूब पाहिलं तुम्ही काय ब्लॉगिंग म्हणजे काय, भरपूर व्हिडिओज पडले बघा तुम्ही. ते ऐका व्यवस्थित, त्यात काय म्हटलेलं आहे त्यांनी. जेवढे त्यांनी स्टेप सांगितले तेवढे जरी फॉलो केला तुम्ही, त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक आयडिया होऊन जाईल की आता आपल्याला काय करायचंय. एक्झॅक्टली. त्यांनी हे पण सांगितलेलं आहे व्हिडिओज मध्ये, याच्यातून पैसा कसा येईल. शिकण्याचा पोर्शन तर ठीक झाला, पण पैसा कसा येईल बाबा हे पण तिथे दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप. बरोबर. तेवढं जरी फॉलो केलं तुम्हाला सगळं कळून जाईल. केलं पाहिजे. फक्त युट्यूब साठी तर किती ऑप्शन आहे. शिवणकाम शिकवू शकतात, रेसिपी शिकवू शकतात. जर एखादी चांगली शिकलेली आहे, तिचं ग्रॅज्युएशन झालंय आणि घरीच आहे, टीचिंग घेऊ शकतात ना. ऑनलाईन टीचिंग शिकवू शकतो. बरोबर आहे. शिक्षण म्हणजे आता खूप खूप मोठा बिझनेस, असं मोठा बिझनेस आहे. खरंच. या ऑनलाईन 10 पोरं घ्या फक्त. तुम्ही सुरुवातीला युट्यूबचा चॅनल चालू करा, त्यावर फ्री शिकवायला सुरुवात करा. त्यानंतर ऑडियन्स ऑटोमॅटिकली तुम्हाला अप्रोच करेल की मॅडम आमचे क्लासेस घ्या तुम्ही 10 पोरांचे बॅच घ्या, त्यानंतर 20 पोरांचे बॅच घ्या, ऑनलाईन घ्या डायरेक्टली. झाला ना, व्यवसाय सुरू झाला घरी बसल्या. करत नाही. विलिंगनेसचा सर्वात मोठा इश्यू आहे. त्यांना असं वाटतं की म्हणजे थोडस काय ऑकवर्डनेस असतो ना, काय बोलेल ना, माझ्या घरातले काय बोलतील, बरोबर, सासर काय बोलेल, आणि हा सगळा ऑकवर्डनेस मध्ये थोडस त्यांना हे वाटून जातं. पण हे बघा, ज्यांना पैसे गरज असेल ना, की काहीतरी चेंज करायचंय वातावरण आणि लाईफ चेंज करायची असेल, तर डिसिजन्स घ्यावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल. बरोबर आहे. शेअर मार्केट सारखी थोडी रिस्क घ्यावी लागेल आणि याच्यामध्ये कष्ट पण घ्यावे लागतील थोडेसे. तुम्ही काही असं फालतू कंटेंट बनवत नाहीये, क्रिंज कंटेंट जे म्हणतो आपण. हे मुली जे बनवतायत शॉर्ट कपड्यांवर वगैरे, हे जे क्लिवेज दाखवतायत, मी अपेक्षा तर बेटर आहे ना. ते घरी काहीच करायचं नाहीये, क्लासेस घ्यायचे, ब्लॉगिंग करू शकता, व्लॉग बनवू शकता. रोज शेतात जातात कामाला, शेवढं शूट करून घ्या ना. लोकांना पाहिला आता आतुर झालं आपण शेताकडची लाईफ बघायला, तेवढं शूट करून घ्या. जर एखादे शेतमजूर आहे, शिकलेला आहे पण शेतमजूर आहे, त्याच्याकडे मोबाईल आहे चांगल्याचा. आता मी तर म्हणतो 80% शेतमजुरांकडे मोबाईल आहे, आणि 50% शेतमजुरांकडे चांगल्या गाड्या आहेत, 2 व्हीलर, जे की बरोबर अंदावरच गाडी लागते आता. बरोबर.
एक बेसिक म्हणजे प्रत्येकाने करायलाच पाहिजे असं नाही म्हणत आहे मी, की मी लादतोय असं पण म्हणत. बरोबर, ज्याची इच्छा आहे. मी फक्त एक सजेशन देतोय. मिनी ब्लॉग म्हणून प्रकार असतो. सकाळी उठल्यानंतर बाबा आणि शेताहून घरी आल्यापर्यंत छोटे छोटे पोर्शन शूट करून घ्या ना तुम्ही. घरी येऊन त्याला जोडायचं, व्हॉइस ओव्हर करून टाका, मोबाईलमध्ये एडिट होऊन जाते. असे जर तुम्ही हप्त्यातून 3-4 जरी व्हिडिओ टाकून दिले, एक व्हिडिओ जर तुमचा व्हायरल होऊन गेला, जर एखाद्या ब्रँडने छोट्या मोठ्या ब्रँडने तुम्हाला अप्रोच केलं की आम्हाला आमचा शेतीचा प्रोडक्ट आहे बाबा, तू सांगून दे थोडं, भेटले ना तुम्हाला 10-5 हजार जे काही भेटले, झालं तुमचा इन्कम चालू. असा पण विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे. नाही सोशल मीडियाचा असाही वापर करून घ्या, कारण की आहे जोपर्यंत आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून घ्या. पुढे टेक्नॉलॉजी 4-5 वर्षाने कोण सोशल मीडिया काहीतरी वेगळं आलेलं असेल, अपडेट होत आहेत गोष्टी. काय म्हणतो, जर 5-10 हजार तुमच्या 5-10 हजार रुपये अशा गोष्टीने चांगली गोष्ट आहे, ती काही वाईट गोष्ट वाईट पण नाही आहे, असं वल्गर आहे, काही लोक 4 लोक बोलणार आहे तुम्हाला असं, त्या गोष्टींना तुमच्या खिशात 5-10 हजार रुपये येत आहेत आणि ते तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी जर तू वापरात येत आहे तर काय हरकत आहे. जसं आता आपण पाहिलं की कंटेंट मध्ये आपल्या गावाकडच्याच आहे क्रांती पाटील, किती महिला आहे, किती छान कॉमेडी कंटेंट बनवतात त्यांनी. म्हणजे असं कुठला विचार नाही केला ना की बाबा काय म्हणतील, कोण काय म्हणाल. चांगलं कॉन्टेंट चांगलं आहे आणि चांगल्या हेतूने बनवतायत आणि लोकांना त्या गोष्टीमुळे जर हसू येते आणि जे रिअलिटी ना तेच ते व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न करतात. बरोबर, ज्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये घडत असतात ते दाखवतात, त्या गोष्टी लोकांना रिलेट होतात, लोकांच्या चेहऱ्यावर हसू येतात त्याच्याने. अजून काय पाहिजे. आणि त्या गोष्टींमुळे जर कोणाला 2 पैसे मिळत असतील तर याहून उत्तम काहीच नाहीये. खूप आणि ऑपॉर्च्युनिटी खूप आहे अर्निंगच्या सोशल मीडिया थ्रू. या सगळ्या गोष्टींचा महिलांनी विचार केला पाहिजे. ज्या यंग गर्ल्स आहेत, जे शिक्षण करताय सध्या, त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. कारण की शहरामध्ये अशा भरपूर मुली आहेत की त्या ह्या सगळ्या गोष्टी करून, पार्ट टाइम वर्क करून, म्हणजे या सगळ्या गोष्टींना ते पार्ट टाइमच म्हणू शकतो आपण. बरोबर आहे. शिक्षण करत असताना या सगळ्या गोष्टी करतात. बाकीचे कॉन्टेंट क्रिएटर होऊन गेलेले शिक्षण करत असताना. ओके. बाकीचे वेबसाईट चालवतात स्वतःच्या, बाकीचे फ्रीलान्सिंग करतात, व्हिडिओ एडिटिंग सर्व्हिसिंग करतात, म्हणजे व्हिडिओ एडिट करून देतात. व्हिडिओ एडिटिंग तर आजकाल इतकी रिक्वायरमेंट येईल कळत नाही लोकांना. माझ्या म्हणजे आम्ही आत्ता सुद्धा आम्हाला गरज आहे व्हिडिओ एडिटरची. एक्झॅक्टली. पण नाही मिळत आहे, पाहिजे त्या स्किलचा. आणि आमच्या बजेट, पहिली गोष्ट म्हणजे बजेट पण बघावं लागतं. ज्या स्किलची आम्हाला गरज आहे त्यानुसारच बजेट पण. बरोबर. जे मिळतात ते खूप हाय रेट पिच करायचं म्हणतात, हाय रेट सांगतात. त्यानंतर मी पोरांना सांगतो की ह्या गोष्टींकडे लक्ष द्या, या गोष्टींना पण तुम्ही इम्पॉर्टन्स, म्हणजे याचा विचार करू शकता तुम्ही 100%. याच्यावर डिगिंग करा ना, याच्यात याला किती स्कोप आहे बाबा. की ज्यांना आवड आहे त्यांनी तर उतरायला काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यांना थोडंसं मोबाईलचे जे किडे आहेत, ज्यांना छोटे छोटे एडिटिंग करतात मोबाईलमध्ये, फोटो एडिट करतात, तर त्यांनी ह्या गोष्टींमध्ये उतरायला काही प्रॉब्लेम नाही, माझं असं मत आहे. तुम्ही ट्राय देऊन द्या ना, 6 महिने द्या. 6 महिने जर एडिटिंग शिक्षणासोबत करा. शिक्षणासोबत करा. शिक्षण नका सोडू, जॉब नका सोडू लगेच. काय सांगतात तुम्हाला, एखादी पार्ट टाइम चांगला जॉब मिळू शकतो त्याच्याने शिक्षणासोबत. बरोबर आहे. आता गावाकडच्या मुलांनी पण हा विचार केला पाहिजे की शिक्षण करत असताना असे स्किल जर आपल्याकडे असतील तर त्या स्किलचा वापर करून 2 पैसे कमवायचा विचार मुलांचा पाहिजे, जेणेकरून आई वडिलांचा भार कमी होईल, जे शिक्षणावर पैसे खर्च होतो येतो. बरोबर. आणि काय सांगतात त्या स्किलच्या जोरावर त्यांचं करिअरही घडू शकतो पुढे जाऊन. तर त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली की जाऊ दे बाबा, काही नोकरी करायची नाही, याच्यातच कंटिन्यू करू आपण. बरोबर आहे. बघू कुठपर्यंत याचं आहे. होत आहे ना करिअर. आजकाल आपण बघतोय की करिअर, भरपूर लोकांचे करिअर झाले. बरोबर. एवढे मोठे कॉन्टेंट क्रिएटर होऊन बसलेत, ते एवढं ते इतका पैसा कमवून बसलेत की त्यांनी आत्ता बंद करून दिलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आजकाल असे काही कॉन्टेंट क्रिएटर आहे की ज्यांनी बंद करून दिलं तरी त्यांना काही फरक पडणार नाही. त्यांनी पैसा इन्व्हेस्ट करून बसले, प्रॉपर्टी घेऊन बसले, त्यांना डेली इन्कम येऊ शकतो असे त्यांनी सोर्स बनवले. असा विचार गावाखेड्यातल्या पोरांनी केला पाहिजे की स्किल्सचा वापर कसा करता येईल. आणि येणारा जो युग आहे, आता जी टेक्नॉलॉजी ती स्किल्सच्या जोरावरच आहे, सगळी स्किलवरच आहे सगळं. नाही तर अदरवाईज तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग डायरेक्ट तयार राहा. मग तुम्ही एक तर शेती करा, एक तर मग तुम्ही स्वतःच्या व्यवसायावर फोकस करा किंवा व्यवसाय कसा टाकता येईल त्यावर गोष्ट. नाहीतर मग तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड करायला तयार राहा, कॉम्प्रोमाइज करायला तयार राहा. नाहीतर मग तुमच्याकडे जे स्किल आहे त्या स्किलच्या जोरावर काय करता येईल त्यामध्ये रिस्क घ्यायला उतरा. बरोबर. रिस्क घ्यायला शिका. बस या गोष्टींचा विचार केला पाहिजे गावाकडच्या पोरांनी. बरोबर आहे. आता काही महिला असतात किंवा काही पुरुष असतात तर त्यांना
असं वाटतं की मला आता जसं आपण म्हटलं की एखादा छोटा बिझनेस टाकायचा आहे त्यांना, त्यासाठी त्यांना कर्ज लागतं. तर अशा काही योजना आहे का गव्हर्नमेंटच्या की ज्या थ्रू त्यांना पैसे मिळू शकतात? भरपूर योजना आहेत गव्हर्नमेंटच्या. मी तर म्हणतो दर 2 वर्षांनी 1 वर्षाने काही ना काही सरकार नवीन योजना लॉन्च करतच असते महिलांसाठी. आता मी आज सकाळीच व्हिडिओ टाकलाय अकाउंटला. आई योजना आहे, जी पर्यटन विभागाची योजना आहे. आई योजना. हां. जी पर्यटन विभाग राबवतो. बरं. 15 लाख पर्यंत त्याच्यात कर्ज मिळतं आणि त्या कर्जावरील जे व्याज असतं ते शेवटी सरकारकडून परत मिळतं. म्हणजे ते पूर्ण कर्ज तुमचं विनाव्याज होऊन जातं. बरोबर. त्यामध्ये 12% लिमिट आहे. म्हणजे तुमच्या कर्जाचं जर व्याज 12% पर्यंत सरकार ते पैसे रिटर्न करायला तयार आहे. हो. तर विचार करा तुम्ही, येऊन काय पाहिजे अजून. फक्त एवढे, ते कर्ज मिळवण्यासाठी जी सिस्टीम आहे, जी यंत्रणा आहे, ती कुठेतरी करप्टेड आहे, ज्यामध्ये लोकांना कर्ज नाही मिळत. त्यामुळे लोकांचा विश्वास उडून गेलेला आहे त्या गोष्टीवरून. यंत्रणा करप्ट आहे. यंत्रणा करप्ट आहे, अजूनही करप्ट आहे. एवढी घाण करप्ट आहे ना की तिथल्या आमदारांना सुद्धा ही गोष्ट माहिती आहे. तिथल्या स्थानिक जे अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती असते. पण आता कुठेतरी गोष्टी चेंज व्हायला लागलेल्या आहेत. हळूहळू चेंज, स्ट्रिक्टनेस येतो जरा गव्हर्नमेंटचा. आमच्या तालुक्यात तर आता हळूहळू या गोष्टी चेंज व्हायला लागलेल्या आहेत. तुमचे आमदार जरा स्ट्रिक्ट वाटतात? हा, म्हणजे जे आहे ते म्हणजे मी त्यांचे कार्यक्रम बघतोय, तर बऱ्यापैकी दिसत आहेत कामं, चांगले कामं दिसत आहेत. काहींचे मंगेश चव्हाणांचे काही सोशल मीडियावर पण व्हिडिओ पाहतो आपण. ते डेली टाकत असतं. ते चांगला यूज कर, म्हणजे चांगला यूज पण आहे त्याचा, आणि जे काम होतंय ते आपल्याला चांगली गोष्ट आहे. लोक पण प्रश्न विचारायला आता तयार होत आहेत ना. लोक विचारतात प्रश्न, काय झालं आमच्या पैशांचा. जो आपण निवडून दिलेला आहे माणूस, त्याच्याकडून जर रिस्पॉन्स मिळायला लागला तर मग लोकांचा पण कॉन्फिडन्स वाढतो ना प्रश्न विचारायला, की आमच्याकडे गावात हा प्रॉब्लेम आहे बाबा, आमच्यात हे होत नाही. त्यांनी ते कन्नड घाटामध्ये कोणीतरी गाडी पण पकडली होती, तो भ्रष्टाचार. तो खूप म्हणजे आधीचा विषय. आता रिसेंटली मी BDO बरोबरचा कुठला तरी कार्यक्रम बघितला, ज्यामध्ये लोकांच्या प्रत्येक गावाच्या तक्रारी तिथं ऐकून घेतल्या जात होत्या. बरं. तर असे पण गावांमध्ये पण हे आणि तिथे अधिकाऱ्यांना झापत होते सगळे. हे कार्यक्रम गावा लेवलला पण झाले, गाव लेवलला पण झाले पाहिजे हे कार्यक्रम. ग्रामसभे, ह्या लेवलची ग्रामसभा झाली पाहिजे, डिपार्टमेंट वाईज. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, हे सगळे हे विभागच झाले ना ग्रामपंचायत. बरोबर. यासाठी कोण कोण माणूस नेमून दिलेला आहे हे गावातल्या लोकांना प्रॉपर माहिती पाहिजे. बरोबर. मी तर म्हणतो 20-30% लोकांना ते माहितीच नाहीये. आरोग्य विभागासाठी कोण आहे ते माहिती. मला सांगतो, महिला व बालविकास विभागाकडून एवढ्या योजना असतात, एवढ्या सवलती येत असतात, निधी सुद्धा येत असतो त्यांच्याकडून प्रत्येक गावाला. हे म्हणजेच बालवाडी म्हणतोय, बालवाडी, अंगणवाडीचं योजना याविषयी माहितीच नाही लोकांना. ह्याच्यात किती निधी येतो, त्याचं युटिलायझेशन कसं होतं, आपल्या मुलांसाठी काय काय स्कीम आहेत बाबा, या गोष्टी लोकांनी विचारायला पाहिजे. हा तर आपल्या अर्निंगच्या व्यतिरिक्त हा भाग झाला. शेवटी हा पोरांच्या कल्याणासाठीच हा भाग आहे, गावाच्या कल्याणासाठीच हा भाग आहे. बरोबर आहे. त्या गोष्टींवर पण लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही आता कंटेंट बनवताय, एक थोडंसं तुम्हाला पर्सनल प्रश्न विचारतो. तुम्ही हे गावाकडे राहून पण करू शकत होते, मग तुम्ही पुण्यासारखी सिटी का निवडली? आता हे बघा, मी 10 वर्ष झाली इथे मी जॉब केलेला आहे. तुम्ही आधी जॉब करायचे? 10 वर्ष मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जॉब केलेला आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टीवर मी मी या माइंडसेटमधून आलेलो आहे ना, की टिपिकल परिस्थिती आपली, एकदम गरिबीची परिस्थिती. त्यामधून जर मी सांगितलं घरच्यांना की मला सोशल मीडियामध्ये करिअर करायचं आहे, एक कान पडत देतील माझ्या आणि सांगतील गप, जी नोकरी करतोय ना ती नोकरी कर. त्या गोष्टीमुळे आपल्या घरात पैसा येतोय. बरोबर आहे. जे फर्स्ट सेकंड गावाकडचं थर्ड करतोय ना, तेच कर गुच्चू. त्या गोष्टीमुळे मी तर म्हणतो आपली स्वतःची हिंमत होत नाही की हा प्रश्न विचारावा आई वडिलांना. तुम्ही पण केली का 10 सेकंड थर्ड? 10 वर्ष केली. 5 वर्ष तर केलेलं आहे फर्स्ट सेकंड थर्ड. त्यानंतर जनरलशिपमध्ये काम मिळालं होतं, एक्सपिरियन्स वाढला होता. त्या परिस्थितीतून आलोय. बरोबर की एकदम खूपच खराब परिस्थिती. त्यामुळे आपल्या मनात पण तो प्रश्न तयार होत नव्हता तेव्हा, माझं 5-6 वर्षापूर्वी घरच्यांसमोर, की आपण हे बोलायचं बी याच्यात करिअर करायला पाहिजे, मी हे करू का, जॉब सोडलो, काहीच संबंध नाही. हा विषय येत नाही डायरेक्ट, तेव्हा विषय यायचाच नाही. पण 10 वर्ष नोकरी केल्यानंतर पण पार्ट टाइमला हे चान्स देऊन बघितलं 6 महिने, की 6 महिने आपण ट्राय मारू याला, काय याचं बघू. सायमल्टेनियसली केलं तुम्ही? जेव्हा तुमचा जॉब चालू होता तेव्हा तुम्ही हे करत होते? बरोबर. ट्राय दिला, त्यातून रिझल्ट मिळायला लागले, मग थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट झाला. मग अजून थोडा 6 महिने ट्राय दिला, मग निर्णय घेतला की
आपण याच्यात आता उतरू शकतो. मग घरच्यांसमोर विषय मांडला आणि त्यांनी पण त्याला पॉझिटिव्हिटी दाखवली की पैसा येतोय, ठीक आहे, चांगलं येतोय जॉबपेक्षा, मग करायला काही प्रॉब्लेम नाही आहे, अजून 1 वर्ष ट्राय देऊन बघू. काय नाही झालं तर मग परत इंडस्ट्रीमध्ये उतरून तू मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जॉब आहेस. बरोबर आहे. मग या हिशोबाने घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. घरच्यांची तेवढी मानसिकता पाहिजे समजून घ्यायची की काय हा जे म्हणतोय ते योग्य आहे बाबा, ठीक आहे, किंवा हा जे म्हणतोय तो त्याच्या लेवलला त्याने विचार केला असेल की योग्य आहे, म्हणूनच हा म्हणतोय की करायला पाहिजे बा, की करू का, हे समजून घ्यायची मानसिकता पाहिजे घरच्यांची. बरोबर आहे. कारण की मोस्टली नाहीये, म्हणजे नाही ऐकून नाही समजत ना, कारण की त्यांना भेव असतो ना, उगाच आपल्या मुलाचं आयुष्य बरबाद होऊन जाईल बुवा, असं भेव असतो. आपल्या मुलाचं आयुष्य खराब नको व्हायला, हे बरोबर प्रत्येकाची टेंडन्सी असते आईवडिलांची. मग ते पुण्यातच का करायचं ठरवलं? मग तुम्ही ते कंटिन्यूस इकडे केलं? इकडेच केलं? 10 वर्ष इथे होऊन गेले होते, तरी मला कॉन्फिडन्स नव्हता ना या फील्डवर. मी घरी निघून जायचं आणि घरी प्रॉब्लेम झाला तर आता गाववाले कशाच माहिती ना तुम्हाला, तो एक मनात भीती असते, आई वडिलांच्या मनात भीती असते की बाबा घरी निघून गेलं, घरीच 1 वर्षानंतर जावे बंद पडून गेला तर काय करायचं, किती प्रॉब्लेम होईल, किती लोक काय म्हणतील, बरोबर, काय काय बोलतील ना, आता एक बोलतील हौशीने गेला एवढं आणि काय झालं, बरोबर, बंद पडून गेला बुवा, आता उगीच चांगली नोकरी सोडून दिली. हो, असा विषय असं होतं. बरोबर आहे. त्यामुळे म्हटलं जे आहे तेच कंटिन्यू ठेवू आपण इथंच. जेव्हा होईल वाटलं की खूप झालं, खूप आपल्या सेट झालेलं आहे, त्यानंतर जाऊ शकतो आपण. पहिलं अर्निंग किती झालं होतं इंस्टाग्राम थ्रू? म्हणजे इन दी सेन्स तुम्हाला म्हणजे काय, एखाद्या ब्रँडने किती पे केलं होतं पहिलं रुपीज मध्ये हा सांगू का तुम्हाला? हा आपल्या पोरांना इन्स्पिरेशन येईल ना की 50,000 फॉलोवर तेव्हा तुम्ही पहिलं घेतलं होतं का? 5,000चा केलं होतं मी. हो, त्याला 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले तेव्हा पहिलं केलं होतं. टॅक्स विथ प्रवीण पेज होतं मग. ओके, आता तर ते वेगळ्या लेवलला गेलेलं आहे अर्निंग, पण त्याची मेहनत आहे असं नाही, आता लोकांना दिसतंय. हा, मी 6 महिने मी त्याच्यात 6 महिने तर मी विदाऊट अर्निंगच होतं ना. 6 महिने मी फक्त त्याच्यात व्हिडिओजच बनवलेत. बरोबर जॉब सोबत, पण एवढे मला बिलीव होता त्याच्यात की होऊन जाईल, यात काहीतरी आहे, बघू, याला चान्स देऊन बघू आपण. 6 महिन्यानंतर मग सुरुवात झाली हळूहळू. आणि तुम्ही हीच फील्ड का निवडली मग, की स्पर्धा परीक्षा किंवा नोकरी? मी 10 वर्ष जॉब केलंय, त्यामुळे मला माहिती आहे की मुलांचं काय काय स्वप्न असतं, मुलांच्या काय काय अपेक्षा असतात, मुलं कोणत्या स्वप्न घेऊन इथं पुण्यामध्ये येतात. 2 महिन्यानंतर त्या स्वप्नांचं काय होतं बघितलंय मी. बरोबर, 10 वर्षांमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा वापर या कॉन्टेंटसाठी करू शकतो. माहिती आहे मॅन्युफॅक्चरिंग फील्ड कशी चालते, इथं जॉब्स कसे तयार होतात, पण पोरांनी ह्यासोबतच गव्हर्नमेंटमध्ये ट्राय करू शकतात का पोरं? तर त्यासाठी मग म्हटलं चला आपण एक आपलं चॅनल चालू करू, ज्यामध्ये आपण गव्हर्नमेंटचे अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, योजना काय काय आहेत, ते मुलांना सांगू म्हटलं, जेणेकरून ज्या मुलांना आवडते ते चूज करतील. किंवा याचा फायदा असाही होईल की काही मुलांना माहितीच राहत नाही विषय. जसं आपलं पहिले डिस्कशन झालं की मुलांना माहितीच नाहीये की काय योजना, काय स्किल डेव्हलपमेंट प्लॅन, वॅकन्सी निघतात. मी डेली एक व्हिडिओ टाकतो. हो, डेली एक जॉबचा व्हिडिओ, मी एक कुठल्या तरी जॉबचा व्हिडिओ टाकतो मी. त्यात बरोबर ज्यात 200 जागा असतील, 400 असतील, 500 असतील, 1000, 2000 असतील, तर विचार करा मी एक व्हिडिओ डेली टाकतोय, म्हणजे जॉब्स निघतायत ना. 400 जॉब रोजचे तुम्ही देताय ना लोकांना, वॅकन्सी निघतायत. बरोबर, एवढं हे तर क्लिअर झालं. बरोबर आहे. त्यानंतर ती वॅकन्सी कधी भरली जाते, त्यानंतर त्याची परीक्षा कधी होते, तो त्या प्रशासनाचा भाग झाला. आणि त्याच्यात जर डिले झाला तर त्यामध्ये त्या प्रशासनाचाच त्याच्यात रोल असतो. त्याचे प्रशासन करप्ट असेल तर ते पेपर पुढे ढकलतील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतरचा भाग झाला. बरोबर आहे. पण जॉब्स तर येत आहेत ना, वॅकन्सी आहेत ना. करेक्ट. तर मग तुम्ही ट्राय द्या. तुम्हाला कधी गव्हर्नमेंट कडून पण अप्रोच आलाय का व्हिडिओ बनवण्यासाठी वगैरे, की आमच्या स्कीम तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगतायत, तर गव्हर्नमेंटने कधी तुम्हाला अप्रोच केलाय कोणत्याही गोष्टीसाठी? गव्हर्नमेंटनी अजून अशा गव्हर्नमेंटच्या गोष्टीसाठी तर नाही केलेला आहे अप्रोच, पण गव्हर्नमेंट आता सुरू करते त्या गोष्टी. बरं, की त्यांचे जसं की प्रत्येक विभागाच्या आता पर्यटन विभाग ह्याच्यामध्ये पुढे, पर्यटन विभाग इन्फ्लुएन्सर्सकडून त्यांच्या गोष्टी हे करतोय, लोकांसोबत मांडायचं ट्राय करतोय. आता इन्फ्लुएन्सरना सांगतोय की तुम्ही ह्या गोष्टी ट्राय करा, हे प्लेसेस ट्राय करा, जे ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आहेत, हा या ठिकाणी ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत, तर मग ते त्या पर्यटन विभाग कार्यक्रम घेतो. बरं, जिल्हा लेवलला वगैरे, तर तिथंच त्या सगळ्या जे लोकल इन्फ्लुएन्सर तिथले ट्रॅव्हलवाले, त्यांना सगळ्यांना आमंत्रित करतात. अरे वा. तर पुण्याला झाला होता, तिथं बोलवलं त्यांना सगळ्यांना. तिथून
त्यांना रेव्हेन्यू वाढवायचा आहे ना पर्यटन विभागाचा. बरोबर आहे, पण ते स्ट्रॅटेजी युज करताय ना ती. त्यांच्या अनुषंगाने या लोकांना पण काम मिळते, यांचे पण एक फेस व्हॅल्यू वाढते अजून. म्हणजे शासनासोबत काम करतोय बा आपण, त्यांचा पण कॉन्फिडन्स बूस्ट होतो. दोघ्या ठिकाणी फायदा आहे. शासन कुठेतरी आता या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला सुरुवात झालेलं आहे. पॉलिटिक्सने तर ऑलरेडी सोशल मीडियाचा चांगला युज करायला सुरुवात केलीच आहे. मतांसाठी म्हणा, कामासाठी म्हणा, सगळ्या गोष्टींसाठी चांगली गोष्ट आहे कुठेतरी. आणि या सोशल मीडियाचा जो आता बूम आहे ज्या पद्धतीने वाढतोय, तर तो मुलांनी कुठेतरी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की याच्यात आपण काय करू शकतो. हिंदी लँग्वेज आणि मराठी लँग्वेज, कोणत्या लँग्वेजमध्ये कॉन्टेंट आज जर बनवायला सुरुवात केली तर त्याचा बेनिफिट लवकर होईल आणि खूप होईल फ्युचरचा विचार केला तर. रिजनल लँग्वेजमध्ये मी तर म्हणेल मराठी मराठी प्लस तुमची जी अजून कोर भाषा आहे, जशी आपली ऐराणी भाषा आहे, ऐराणी भाषा आहे, तर खूप भरपूर सारे कलाकार आपल्यामध्ये आहेत. आपल्या ऐराणीचे गाणे खूप सचिन कुमावत मोठं नाव झालं. ते त्यांची पूर्ण टीम तुमची, त्यांच्यासोबत ते विनोद कुमावत, त्यानंतर आता एक नवीन नाव आले ते अशोक पाटील आलेलं आहे. अशोक पाटील नवीन, ते चांगले व्हिडिओ बनवतात, म्हणजे ते गाणे काढतायत. भरपूर आहेत सिंगर आहेत आपल्याकडे, धुळ्याचे सिंगर आहेत. त्यानंतर आपले मालेगाव साईडचे बँड बँड देवा भाऊ आहे, ते रिजनल आहेत ना, गाजवलं ना मार्केट. स्किल आहे, कला दाखवली, तिचं चांगल्या पद्धतीने तिला मॉनिटाईज करून घेतलंय आणि लोकांचं प्रेम मिळतं, हा वेगळा विषय. अजून सचिन कुमार यांना आता किती ठिकाणी बोलवलं जातं उद्घाटनासाठी, शोज मध्ये बोलवलं जाते ना आपल्या लोकांनी. मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये ऐराणी जी इंडस्ट्री आहे ना, ती वेगळ्या रिजनल लँग्वेज म्हणजे जे कोर लँग्वेज आहेत खाली मराठी सोडून, त्यांच्यामध्ये टॉपला ते लोक सध्या परफॉर्म करताय ऐराणी. मग तुम्ही म्युझिक मध्ये म्हणा, तुम्ही याच्यामध्ये कॉन्टेंट क्रिएशन मध्ये म्हणा, कारण की बाकीचे मग सगळे मराठीमध्ये कॉन्टेंट बनवतात ना, पण जी कोर लँग्वेज आहे ती त्याच्यामध्ये सध्या ऐराणी जास्त परफॉर्म करतायत. आणि चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, चांगलंच आहे ना आपली भाषा. त्यानुसार जो पण कॉन्टेंट बनवायचा विचार करतोय त्यांनी मराठी आणि त्याच्यानंतर त्याची दुसऱ्या भाषेला प्रेफरन्स दिला पाहिजे. की हिंदीमध्ये खूप कचरा झालेला आहे, हिंदीत भरपूर सारे कॉन्टेंट क्रिएटर आहेत. त्यामुळे आणि आपली जी मराठी भाषा आहे ती अजून खूप बुमिंगला येणार आहे, खूप स्कोप आहे अजून. त्यामुळे जे विचार करताय त्यांनी मराठी चांगलं कॉन्टेंट, आपली भाषा काय करा. येस, आपली भाषा आहे. आपला एवढे मोठे लोक आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, किती जनसंख्या आहे. बरोबर आहे. आता ऑलमोस्ट तुम्ही 70-80% कडे मोबाईल आहे. हाय ऑडियन्स वाढणार आहे ना. तुम्हाला काय वाटतं आज तुमचे 8 लाख फॉलोवर इंस्टाग्रामवर किती होतील पुढच्या 5 वर्षात? म्हणजे स्कोप किती, मी असं विचारतोय. तुम्ही अजून 10 बिझनेस कराल, वेगवेगळ्या गोष्टी कराल, बट आज जेव्हा तुम्ही बघता किती स्कोप वाटतं तुम्हाला? किती मिलियन पर्यंत जाऊ शकतो? 10 ते 15 मिलियन बी होऊ शकतात. इतकं वाढू शकतं? 20-25 मिलियन पर्यंत मी सांगतो. 20-25 मिलियन हळूहळू वाढत जाईल. हा स्कोप आहे, तुम्ही पण लक्षात घ्या. 20-25 मिलियन म्हणजे किती होतात हे इमॅजिन करा तुम्ही. तितका स्कोप आहे आणि जितके जास्त व्ह्यूज तेवढे जास्त पैसा. जे आपल्या ऐराणी गाण्यांचे चॅनल आहेत युट्यूबला, 2-2 मिलियन, 2.5-3 मिलियन सबस्क्रायबर आहेत त्यांचे. कोर ऐराणी. बाकी मराठी लोकांना तर माहिती पण नाही, अजून नाही माहिती आहे. विचार करा, ते 2-3 मिलियन युट्यूबला आहे सबस्क्रायबर्स. बरोबर. आपले ते 10-15 मिलियन, हा तर असं नॉर्मल आकडा असायला पाहिजे. नॉर्मल पाहिजे. महाराष्ट्राचा विचार केला आपण तर खूप आहे मराठी ना, किती ऑडियन्स आहे मराठी. तर या गोष्टींचा विचार केला पाहिजे पोरांनी. कॉन्टेंट क्रिएशन मधून किती पैसा कमावला जाऊ शकतो? मी हे पर्टिक्युलर तुमच्याबद्दल नाही विचारत आहे, मी इन जनरल विचारतोय प्रत्येकाबद्दल. की सगळ्यात जास्त एखादी ब्रँड डील झालेली तुमच्या ओळखीतली ती मला सांगा तुम्ही, मराठीमधली, तुमच्या मित्राची किंवा कोणाची, त्यांचं नाव नका घेऊ, बट एखाद्या ब्रँडने त्याला इतके पैसे दिले. तसे भरपूर आहेत बरं का. मराठीमध्ये एवढा स्कोप आहे ना की तुम्हाला एखादी मराठीमध्ये इंटरनॅशनल ब्रँड सुद्धा आलेले आहेत आणि अजून येत आहेत, अजून भरपूर येणार आहेत. इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत. ओडू इंटरनॅशनल ब्रँड आहे, तर असे भरपूर येणार आहेत अजून. ते त्यानंतर इंग्लिश स्पीकिंगचे जे ब्रँड्स आहेत ते उतरलेले आहेत मराठी कोर रिजन मध्ये. तुम्हाला आठवते अशी नाही का की इतके पैसे दिले होते एखाद्या ब्रँडने एखाद्या क्रिएटरला मराठीमध्ये तुमच्या ओळखीतल्या? मराठीमध्ये बघा, सध्या मराठीमध्ये आपल्याकडे एक इन्फ्लुएन्सर आहेत, टेक इन्फ्लुएन्सर आहेत मराठीमध्ये पण, ते टेकचे व्हिडिओ बनवतात. आता मी नाव बिंदास घेईल मी, की जे चांगले परफॉर्म करतायत, नंदू पाटील आहे, त्यानंतर टेक विथ ललित शिंदे आपल्याकडचाच येतो, बरं, आपल्या माझ्याच कॉलेजचा आहे. त्यानंतर अफलातून म्हणून आहे, यांचे जवळपास आता नंदू पाटीलचे तर 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
मराठीमध्ये. त्यानंतर टेक विथ ललित त्याचे ऑलमोस्ट आता 9 लाख आहे. त्यानंतर अफलातून म्हणून एक विशाल पाटील म्हणून मुलगा आहे, तो आपल्याकडचा नाही पण इकडचाच आहे, फलटण बुलढाणा साईडकडचा. त्याचे पण 9.5 लाख समथिंग काहीतरी आहे. ते चांगले परफॉर्म करतात, चांगले व्ह्यूज आहेत त्यांना, चांगले अर्निंग करतात ते पण. म्हणजे टेकमध्ये पण विचार करा, जास्त पैसा आहे टेकमध्ये म्हणजे कोर नॉलेज असलं पाहिजे, त्या नॉलेज पाहिजे. तुम्ही नुसतं करायचं म्हणून करू नाही शकत. म्हणजे ही लोक परफॉर्म चांगली करतायत, त्या लोकांचं बघू शकता तुम्ही की कॉन्टेंट क्रिएशनला किती स्कोप आहे. पण ते म्हणजे नाही का, लोकांना एक इन्स्पिरेशन साठी आकडा सांगायचा, इन्स्पिरेशन साठी तुम्हाला सांगतो, ब्रँडनी तर 4-5 लाख रुपये पण दिलेले 4-5 लाख रुपये सिंगल रीलचे दिलेले आहेत. त्यानंतर फायनान्स मध्ये असेल तर फायनान्स निश असेल तर बरोबर. मराठीमध्ये अजून भरपूर आहेत, मी तर म्हणतो किती नाव पण आठवत नाही. आता JKV तुम्ही बघितलं असेल, जीवन कदम किती क्लास त्याचा छान कॉन्टेंट बनवतो. म्हणजे त्यांनी आधी जॉब करायचे, त्यांनी जॉब करतच ते बिल्ड केलेलं आहे. पण नाही, या गोष्टी बघायला पाहिजे की आहे स्कोप. इतका अशी होऊन नाही चालणार की बाबा घर बस सगळे नाही येणार ते खाटल्यावर. आपल्याकडे काहीतरी म्हण ती एवढं नाही येणार, घरीपासून काहीच नाही येणार. विचार करायला पाहिजे, रिस्क घ्यायला पाहिजे. आहे भरपूर स्कोप आहे. तुम्ही मी तर म्हणतो तुमच्या खानदाराने पण एवढा पैसा बघितला नसेल, एवढा पैसा तुम्ही जनरेट करू शकता. याच्यातून तुम्ही 18 पिढीचं दारिद्र्य मिटवू शकता. बरोबर आहे. इतका पैसा आहे. काम करणाऱ्याला काम करावं लागेल, असं नाही की नुसतं काम करावं लागेल, स्वतःवर काम करावं लागेल, कॉन्टेंटवर काम करावं लागेल, स्वतःला तेवढं बिल्ड करावं लागेल, टीम बनवावी लागेल. एकट्याचं काम नाहीये, टीम लागेल. सुरुवातीला तुम्ही एखादी वर्ष एकटा करू शकता, नंतर नाही शक्य. नंतर शक्य आहे, पण मग तुमचा जो अर्निंग पोटेन्शियल आहे तो खूप कमी होऊन जातो. तुम्ही एवढं नाही करू शकत. याच्यात आज असं एवढाच पट्टा दिसेल तुम्हाला फक्त. बरोबर आहे. जेवढी टीम मोठी, आता मराठीमध्ये आपला मराठी माणूस आहे अरुण प्रभू देसाई, ट्रॅकिंग टेक. अरे बापरे, काय सुंदर. त्यांनी हिंदीमध्ये मराठी पण आहे ना त्यांनी. हा ना, मराठीच केवढं मोठे त्यांच्याकडे 200 लोकांची टी 100 लोकांची 100 का 150 लोकांची टीम आहे याची. 3 अख्ख्या अपार्टमेंट 3 फ्लोअरला त्यांचा स्टुडिओ आहे. अर्निंग आहे म्हणूनच तर बनवलंय ना, एवढं मोठं बिल्ड केलंय ना त्यांनी. साऊथच्या लँग्वेज मध्ये व्हिडिओज आहे त्यांचे, म्हणजे चॅनल्स आहे त्यांचे साऊथ मध्ये. 15 का 16 काहीतरी चॅनल आहेत, मी असं ऐकलंय. हो, विचार करा तुम्ही किती. एंटरटेनमेंट मध्ये पण येते, कॉमेडी मध्ये पण येते, टेक मध्ये तर ते स्टँडर्ड आहे त्यांचं. जरा टेक्निकल गुरुजीपेक्षा चांगलं कंटेंट त्यांनी बनवायला स्टार्ट करून दिलं याच्यामध्ये. कम्पेअर नको करायला असं, बट जे आहे ते आहे. आजकाल तुम्ही बघताय की इंजिनिअरिंगची मुलं आहे त्यांना जॉब नाही आहे. बरं, काय जॉब नाही असं नाही म्हणता येणार, जॉब्स आहेत पण ते मुलांना आवडत नाही. कमी पैशावर काम करायला हा विषय जर बघायला गेलं तर ऍक्च्युअल हाच विषय. जॉब्स आहेत, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जॉब्स आहेत तुम्हाला, पण कमी पगारात ते मुलांना नाही आवडत, त्यांच्या बुद्धीला नाही पटत. ठीक आहे, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आपण कोणाला असं लादू शकत. बरोबर, मीच पगारामध्ये करा आणि काय होतंय तुम्हाला, वैयक्तिक स्टँड आहे. पण आहेत जॉब्स. मग काय करतात पोरं, ज्यांना करायचं असतं 0 पासून स्टार्ट करतात, 8-10 हजारावर घेऊन जातात 1 लाखावर पगार. बरोबर, हळूहळू याला करायचं तो कसंही करतो. पेशन्स लेवल लागते, फक्त पेशन्स ठेवावा लागतो. हा सोशल मीडियाचा गेम पण पेशन्सचाच आहे, खूप पेशन्स लागतील याच्यात पण. सोशल मीडियाबद्दल आज आपण थोडं जास्त बोललोय, तर मला असं वाटतं की त्याच्याबद्दल अजून थोडं बोलू. तुम्ही काय सजेस्ट कराल आज, की युट्यूबवर काम केलं पाहिजे जास्त की इंस्टाग्रामवर केलं पाहिजे? पैशा वाईज पण मला सांगा, आणि म्हणजे अपॉर्च्युनिटीज कशावर जास्त येते? युट्यूबचा आधीचा जो पोटेन्शियल होता ना अर्निंगचा, तर तो कमी करून टाकलेला आहे युट्यूबने. थोडे पैसे आता कमी द्यायला लागलेले क्रिएटर्सला. युट्यूब कमी पैसे पे करतं. बरोबर. इंस्टाग्राम सध्या मागच्या 2 वर्षापासून बुमिंगला आहे. तिथे जास्त पैसा क्रिएटर्सला मिळतोय एका ब्रँड डीलसाठी. आणि त्यामुळे माझं तर असं मत आहे की जो नवीन स्टार्ट करतोय त्याने आधी शॉर्ट कंटेंट स्टार्ट करावा. आयदर यूट्यूबमध्ये का करत असेल ना, यूट्यूब कर, पण शॉर्ट कंटेंट स्टार्ट करावं, त्यानंतर लॉंगकडे हळूहळू वळावं. पण हे सगळ्या गोष्टींमध्ये बेसिक जी गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःची ब्रँड व्हॅल्यू तयार करा. लोक तुम्हाला एका कोर गोष्टीमुळे ओळखायला पाहिजेत, ती गोष्ट तुम्ही बिल्ड करायला सुरुवात करा. ब्रँड ऑटोमॅटिक तुमच्याकडे पळतील डायरेक्ट. तुम्ही
तुम्ही जी प्राइस तुम्ही कोट कराल त्या प्राइसमध्ये तुमचं ब्रँड प्रमोशन फायनल होईल. हे तेव्हा होईल जेव्हा तुमची फेस व्हॅल्यू बनली, फेस व्हॅल्यू होईल. तेव्हा ती गोष्ट. फेस व्हॅल्यूसाठीच काम करा. हां, त्यासाठी मग फेस व्हॅल्यू बनवायची म्हणजे कॉन्टेंट तगडा बनवावा लागेल, सगळ्या गोष्टी प्रॉपर कराव्या लागतील. टेक्निकल नॉलेज नाही माहीत तर विचारून घ्या पोरांना, अदर क्रिएटर्स आहेत त्यांना विचारा. इंस्टाग्राममध्ये भरपूर रील्स आहेत की कॉन्टेंट कसं बनवायचं, कसं व्हायरल करायचं, त्या टेक्निकल गोष्टी दिलेल्या आहेत. यूट्यूबमध्ये मोठे मोठे व्हिडिओ दिलेले आहेत, अल्गोरिदम कसं काम करतं, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. शिकायला कोणी तयार नाही. तुम्ही अजून पण असे व्हिडिओ बघतात का की ज्याच्यातून शिकायला मिळतं? अजूनही गोष्टी बघतो मी की ट्रेंड कसा वळतोय, की नवीन इंस्टाग्राम काय प्लॅन करतंय फीचर लॉन्च करायचा, ज्यामुळे आपल्याला त्यानुसार शिफ्ट व्हावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं भाग आहे. जसं की मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये, आय टी फील्डमध्ये जी लोक आहेत ती टेक्नॉलॉजीनुसार स्वतःला अपग्रेड करत असतात. आय टीमध्ये नवीन कुठलं टेक्नॉलॉजी आली तर ती शिकून घेतात, कोर्स करून घेतात, बरोबर आहे. अपग्रेड करून घेतात स्वतःचं स्किल, जेणेकरून कंपनी लिव्ह अप करायला बरोबर, फालतू गोष्टी. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? तसंच या गोष्टींमध्ये पण आहे. आपल्याला बघावं लागेल ना की यूट्यूबमध्ये काय अपडेट येणार आहे नवीन, इंस्टाग्राममध्ये काय नवीन अपडेट येणार आहे, पॉलिसीज कुठे चेंज होणार आहेत का, त्यानुसार आपण स्वतःचा कॉन्टेंट मॉडिफाय करावा लागेल का, या सगळ्या गोष्टींचा तारतम्य ठेवावं लागतं. लर्निंगचाच भाग आहे आपण. प्रवीण सर, थँक्यू सो मच. तुम्ही आले आणि खूप छान माहिती दिली. लोकांनी हा व्हिडिओ बघून एकच आहे की काहीतरी स्किल शिका आणि ते स्किल शिकल्यानंतर त्याला इम्प्लिमेंट करा. पैसा तुमच्या मागे आपोआप येणार आहे. येस. एक राज शमानेचा पॉडकास्ट बघितला मी, त्याच्यामध्ये एक हिरो आहे, यूपीचा आहे. तर त्याच्यात त्याला विचारलं की पैसा की फेम, तो बोलला की भाई फेम, चेहरा बनाओ अपना और पैसा आ जाएगा. वाक्य आहे का? बरोबर, तेच महत्वाचं आहे. तीच गोष्ट आहे. मग ती काय, तो चेहरा 4 वर्ष बी चालला, 4 वर्षात त्याने जर 2-3 करोड छापून घेतले तर संपला विषय, संपला ना. 2 जाऊन करोड घरी बसेल तो एक्झॅक्टली. आरामशीर. गावाकडे तर काय खर्च आहे, काहीच नाही. तीच गोष्ट आहे. तुम्हाला नोकरीमध्ये कुठेही काही वाटत असेल की नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज बघायच्या तर तुम्ही सरांचं चॅनल आहे इंस्टाग्रामला, यूट्यूब चॅनल यांचं, त्याच्यावर तुम्ही जाऊ शकतात अकाउंटला आणि बघू शकतात. सगळ्या रील्स चेक करा, खूप सारं नॉलेज येईल तुम्हाला. त्यांचं ते कॉन्टेंट कसं बनवतात, कसं बोलतात, ते सगळं तुम्ही तिथे बघू शकता. तुम्हाला जरी यूट्यूब चॅनल बनवायचं असेल किंवा इंस्टाग्राम बनवायचं असेल तरी. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून, कारण की मी जे शिकलोय, जे आपण जेवढं दुसऱ्यांना देऊ तेवढं आपलं वाढेल, आपलं नॉलेज वाढेल, आपल्यालाही काही 2 गोष्टी कळतील दुसऱ्याकडून, करेक्ट, देवाणघेवाण होईल, नॉलेज महत्वाची असते, ती खूपच महत्वाची असते. आणि तोच येतोय आपला की मला अजूनही कोणी काही विचारलं पोरांनी तर मी बिनधास्त सांगत असतो की या गोष्टी अशा आहेत, या गोष्टी करा, हे करा, हे नका करू, ते करा, या सगळ्या गोष्टी सांगत असतो. कारण की काय, जेवढं आपण चांगलं सांगू लोकांना, वरचं बघतोय. बरोबर आहे, बरोबर. क्रेडिबिलिटी आपण जेवढी बनवू तेवढी महत्वाची. राईट, बस तेच आहे. आणि अजूनही चालतच राहील. चालत राहील. कुठपर्यंत चालत आपला सफर. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.